हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. परिवर्तनाचे महत्त्व भाग 2. लाओत्से ओवीची सुरुवात करताना सांगतो की लोक मृत्यूला भीत नाहीत, मग त्यांना मृत्यूची भीती दाखवून कशाला धमकवायचे. आपापसात तोडफोड मोड करण्यापेक्षा मानसिक आणि वैचारिक परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे. सरकार ऐकत नाही म्हणून सरकारी मालमत्तेचे नुकसान करून काही फायदा होत नाही. अशाने आपण आपल्याच देशाच्या संपत्तीचे नुकसान करत असतो. ते नुकसान जनतेच्याच पैशाने भरून द्यावे लागते. यासाठी सरकारला सुधारण्याऐवजी लोकांमध्ये जागृती करणे महत्त्वाचे आहे. तसेच लोक ऐकत नाहीत म्हणून लोकांना पकडून ठार मारणे हेही चुकीचे आहे. सरकारने लोकांना तुरुंगाची भीती न दाखवता सरकारची कामगिरी जनजागृती करूनच लोकांना पटवून देणे उचित आहे. भीती दाखवण्यापेक्षा जनतेच्या बौद्धिक आणि वैचारिक परिवर्तनावर लाओत्सेचा जोर आहे. तरच लोक सुधारून देशाची भरभराट होणे शक्य आहे. अगदी प्रत्येक गुन्ह्याला फाशी शिक्षा दिलीत तरी गुन्हेगारी वृत्ती जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत गुन्हे होणे थांबणार नाही. लैंगिक आकर्षण इतके भयावह आहे की स्वतःच्या पत्नीसमोर स्वतःच्याच मुलीवर देहसंबंध केला जातो. यासाठी फाशी असेल तर कार्यभाग झाल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी शिताफीने तो साक्षीदार ठार मारील, आणखी भयावह गुन्हे करील, परंतु तो गुन्हेगारी वृत्ती सोडणार नाही. पैशासाठी स्वतःच्या आईवडिलांना ठार मारणारी अवलाद आहे. अशाला जर फाशी असेल तर तो कुशलतेने पुरावा नष्ट करून हे कुकर्म करील, परंतु कुकर्म करणे थांबणार नाही. हेच चोरांच्या बाबत घडत राहील. राजकीय पुढारी काय करतात? हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत. त्यांची वृत्ती काही निराळी नाही. इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणारा राजकीय पुढारी स्वतःच्या संपत्तीचा सत्तेचा वारस स्वतःच्या मुलाला, नातवाला आणि पतवंडाला नेमूनच तेथून दूर होतो. यांच्याकडे असलेली ही संपत्ती यांनी स्वकमाई करून घाम गाळून बुद्धी वापरून मिळवलेली नसते. ती दहशतीच्या जोरावर कोणत्याही थराला जाऊन राजकारण करत मिळवलेली जनतेचीच संपत्ती आणि सत्ता असते, परंतु तिचा वारस त्यांच्या रक्ताचाच नेमला जातो. मग काय करायचे? एकाने त्याच्या विरुद्ध असलेल्यांना ठार मारायचे. जनतेला असे काही घाबरवायचे की जो कोणी त्याच्या विरुद्ध काही करील त्याला मरावे लागेल. याला घाबरून जनता म्हणते, नको ते राजकारण. कोणी का सत्तेवर असेना, आपल्याला काहीही फरक होत नाही. आपले भरपूर कष्ट करून तुटपुंजे जिणे काही सुटत नाही, मग कोणता का शतमूर्ख सत्तेवर असेना. लाओत्से ओवीत पुढे प्रतिपादन करतो की असे गृहीत धरूया की लोक मृत्यूला भीतात आणि आपण उपद्रवींना पकडून ठार करू शकतो, परंतु असे करण्याचे धाडस कोण करील? लाओत्से हे असे का म्हणतो याचे कारण त्याने पुढे सांगितले आहे. एकाच माळेचे मणी भाग 1. अफलातून नगरीमध्ये दारूबंदी जाहीर झाली. दारूच्या अड्ड्याचे मालकांनी मागील दाराने 15 रुपयावरून 20 रुपये अशी दरवाढ करून दारू विकणे सुरू केले. त्यामुळे बंदी असताना छुपेपणाने दारू प्यायची लज्जत वाढली. दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी शिपाई नेमले गेले. याचा परिणाम दारूचा दर 20 रुपयावरून 25 रुपये असा वाढवण्यात आला. कारण अड्ड्याच्या मालकाकडून शिपाई त्याला न पकडण्याची किंमत वसूल करू लागले. त्या शिपायांच्यावर देखरेख करण्यासाठी अधिकारी नेमला गेला. त्यामुळे दारूचा दर 25 रुपयावरून 30 रुपये झाला. कारण आता अधिकाऱ्याला मोठा हिस्सा द्यावा लागत होता. अशा प्रकारे दारू पिणे काही थांबले नाही. लाओत्सेला येथे नेमके हेच सांगायचे आहे. जर अपराधींना पकडून तुरुंगात टाकले तर तुरुंग म्हणजे अपराधींना अपराधींकडून प्रशिक्षण देणाऱ्या शाळा झालेल्या आहेत. तेथे किरकोळ गुन्हेगार शिक्षण घेऊन अट्टल गुन्हेगाराची पदवी घेऊन तेथून बाहेर येतो. तेथून अट्टल गुन्हेगार डाकूचे प्रशिक्षण घेऊन बाहेर येतो. त्यांना ठार केले तर हळूहळू त्यांना ठार करणारे राज्यकर्ते अपराधी व्हायला लागतात. जर्मनी, रशिया, चीन, जपान, आफ्रिका इत्यादी देशातील राज्यकर्त्यांनी त्यांच्या दृष्टीने जनतेचे शत्रू
म्हणजे त्यांना विरोध करणाऱ्यांना ठार केले. त्यांची संख्या 3 कोटीहून जास्त झाली. त्यावेळी जगाची लोकसंख्या 6 कोटी होती. या राज्यकर्त्यांनी जगातील जवळजवळ निम्मे लोक ठार मारले. इतके करून जगात शांतता आली नाही, तर फक्त उद्रेक आला. कारण मग जनतेतील काही लोक बंड करून सक्रिय झाले. त्यांनी क्रांतीचा नारा दिला आणि जनतेला भडकवून राज्यकर्त्यांना उलथवून टाकले. ते स्वतः राज्यकर्ते झाले आणि त्यांनी नेमके तेच केले. झारला उलथवून स्टॅलिन आला, स्टॅलिनला उलथवून क्रुश्चेव आला. शेवटी क्रुश्चेवलाही जावे लागले. चीनमध्ये माओ त्से तुंगपर्यंत हेच झाले. शेवटी माओलाही जावे लागले. शिरकाण करून सृजनाचा मूळ हेतू काही साध्य होत नाही. आज आपण पाहतो की सत्ताधारी जनतेचे पैसे लुबाडतात म्हणून विरोधक त्यांच्या विरुद्ध आवाज उठवतात. जनतेच्या भाबडेपणाने विरोधक सत्तेवर येतात आणि अधाशीपणाने चौपट लुबाडतात. जनता म्हणते, पहिले होते ते दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने बरे होते. पैसे खाऊन कामे तरी करत होते, म्हणून जनता त्यांना पुन्हा सत्तेवर आणते. गालातल्या गालात हसत तो आपला पूर्वीचा धंदा पुन्हा सुरू करतात. जनता जात्यात तशीच भरडत राहते. यास्तव लाओ त्से ओवीच्या शेवटी सांगतो की तरीही असे अनेक वेळा झालेले आहे की अपराध्यांना फासावर लटकवणाऱ्यांची हत्या केली गेली आहे आणि अशाची जागा भरून काढणे म्हणजे अत्यंत कुशल अशा सुताराची फरशी हातात घेणे आहे. जो अशाची फरशी हातात घेतो तो फार क्वचितच स्वतःच्या हातांना जखमा झाल्याशिवाय सुटतो. कारण सर्व एकाच माळेचे मणी आहेत. हरि ओम.